नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील पवार जयवंती अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण बघणार आहोत जीएमसी सांगली भरती, जीएमसी मुंबई, जीएमसी सोलापूर आणि अपकमिंग येणाऱ्या जीएमसी बद्दल एकदम विश्लेषित माहिती अशी बघणार आहोत। तत्पूर्वी माझा परिचय देतो। मी सुद्धा एक आरोग्य विभागामध्ये ठाणे सर्कलमध्ये मी कार्यरत आहे, गड्ड या पदावर। आणि तुम्हाला सुद्धा याबाबत सगळी माहिती मी देणार। तुमच्या पुढे आता जी स्क्रीनवर दिसते ही जाहिरात, ही सोलापूरची जाहिरात आहे। ठीक आहे, कोणाची आहे म्हटलं तर सोलापूर या विभागाची। सोलापूर जीएमसी मध्ये जी जाहिरात आली ती ही जाहिरात असणार आहे। त्याबाबत संपूर्ण माहिती आणि कोणत्या पदाचं काय काम असते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर बेसिक पगार किती असतो, त्यानंतर जीएमसी पुणे निकाल कधी लागणार याबाबत सगळी माहिती आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये भेटणार। आणि जीएमसी भरतीबाबत तुम्हाला जर आरोग्य विभागात काम करायचं असेल, सरकारी परमनंट नोकरी म्हणजे मिळवायची असेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। आणि अपकमिंग जी जाहिरात येईल त्यासाठी सुद्धा या चॅनलचा तुम्हाला पुरेपूर फायदा होणार आहे। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। बघा, तर आपण बघणार आहोत की जीएमसी भरतीबाबत संपूर्ण माहिती। बघा, तर पहिला प्रश्न आहे आपला की ह्या सोलापूरमध्ये ही जाहिरात आली आहे, त्याबाबत आपण बघणार आहोत की कोणत्या पदाला काय काम असते। सगळ्यात आधी कक्षसेवक आहे, जो सगळ्याच्या परिचयातील पद आहे। कक्षसेवक या पदासाठी बेसिक 15,000 ते 47,600 आणि एकूण पदे सोलापूरमध्ये 123 आहे। मग या कक्षसेवकला काय काम असते तर कक्षसेवकला एखादा रुग्ण जर आला बाहेरून आणि त्याला ॲडमिट करायचं काम पडलं तर त्याला ॲडमिट केलं तर वॉर्डमध्ये जो त्या रुग्णांची देखरेख करण्यासाठी सिस्टर असते आणि त्याच्या अंडरमध्ये कक्षसेवक असतो। मग त्या कक्षसेवकचं काम काय असते, जर डॉक्टरनी रेफर केलं की याला एक्सरेला पाठवा, सोनोग्राफीला पाठवा, सिटी स्कॅनला पाठवा, मग त्या पेशंटला तुम्ही न्यायचं। सोनोग्राफी असेल, एक्सरे असेल, सिटी स्कॅन असेल, ती फाईल न्यायची, त्यांना द्यायची। त्यांचे एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन झालं की परत त्यांना आणून कुठे ज्या वॉर्डमध्ये तो ॲडमिट आहे त्या वॉर्डमध्ये त्याला ठेवायचं। हे झालं कक्षसेवकचं काम। आणि दुसरी गोष्ट की ह्या 15,000 जे बेसिक आहे तर सगळ्या पदासाठी सांगतो, 15,000च नाही तर इन हँड तुम्हाला 26,000+ येणार। ठीक आहे, 8 वेतन लागला की 40,000+ येणार तुमच्या इन हँडमध्ये। दुसरं आहे बाह्य विभाग रुग्ण, ज्याला OPD बोलतो आपण, आउट पेशंट डिटेल, OPD आउट पेशंट डिटेल। मग ह्यामध्ये काय असतं की हे पद तुम्हाला फक्त जो OPDचा टायमिंग असतो सकाळी 9 ते 1 पर्यंत, तोपर्यंत जिथे OPD केस पेपर काढतात किंवा डॉक्टर असतात आतमध्ये कॅबिनमध्ये, त्या कॅबिनमध्ये तुम्हाला बाहेर बसायचं, एका पेशंटला सोडायचं, 9 ते 1 ड्युटी असते। ठीक आहे, एवढंच काम असते। हे बाहेर विभाग सेवक। शिपाईचं काम असते की तुम्हाला बाबा ऑफिस असते, ऑफिसच्या अंडरमध्ये त्यांना एक शिपाई लागतो। मग हे फाईल तिकडे ने, तिकडे आण, सही करून आण किंवा पोस्टात पाठव, हे एवढं काम असते शिपाईचं। माळी जर एखाद्या रुग्णामध्ये, एक रुग्णालयात जर गार्डन असेल तर त्या गार्डनची देखभाल करण्याचं काम हे माळीचं असते। त्यानंतर पंप सहवर्तीचं मी अजून सांगू शकत नाही, कारण मी सुद्धा आरोग्य विभागात हॉस्पिटलला आहे, पण आमच्या डिपार्टमेंटला हे पद अजून नाही आहे, म्हणून मला याबाबत माहिती नाही आहे। त्यानंतर आहे क्षकिरण सेवक, ज्याला इंग्लिशमध्ये एक्सरे अटेंडंट म्हणतात। ते सुद्धा एक्सरेसाठी पेशंटला सोडणं, त्यांना एक्सरेची पोझिशन देणं। काही वेळा असं होते की एक्सरे टेक्निशियन असतात आणि त्यांच्यासोबत हे एक्सरे काढण्याचे काम हे क्षकिरण सेवकसुद्धा करतात। त्यानंतर आहे प्रयोगशाळा सेवक म्हणजे जी लॅब असते त्या लॅबमध्ये ब्लड सॅम्पल नेणं, वॉर्डाचे आणणं आणि त्या लॅबमध्ये देणं, किंवा हे टेस्ट झाल्यानंतर परत वॉर्डामध्ये जाऊन हे सॅम्पल देणं, एवढं काम असते कशाचं, प्रयोगशाळा सेवकचं। नाईट शिफ्ट नसते, क्षकिरणला नाईट शिफ्ट नसते, शिपायाला नाईट शिफ्ट नसते, कक्षसेवकला नाईट शिफ्ट असते। आणि ह्याच्या आधी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जर कोणी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा जुने विद्यार्थी असेल, त्यांनी 78 75 03 41
27 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करावा. त्यांना 4 प्रश्नसंच भेटेल आणि ही 99 रुपयाला असणार. 99 रुपयामध्ये 4 प्रश्नसंच, ज्याचा फायदा तुम्हाला 60 ते 70% हमखास होणार. मी जे देणार त्याच पॅटर्नवर तुम्हाला पेपरला प्रश्न असतील. आणि 99 रुपये खूप मोठी रक्कम नाही. ज्यावेळेस आपण 1000 रुपयाचा फॉर्म भरतो मग 99 रुपये खूप मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही हा 99 रुपयामध्ये 4 टेस्ट सिरीज घेऊ शकता, जे की बाबा त्या गड्डनुसारच तयार करण्यात आले आहे आणि त्यानुसारच पेपरला प्रश्न विचारणार आहे. काही प्रश्न त्यातले सुद्धा रिपीट होऊ शकतात. जर पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. दुसरी गोष्ट अजून एक सांगायचं आहे की इथे खाली पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचं पदसुद्धा एक कक्षसेवक प्रमाणेच असणार. रुग्णपटवाहक की हॉस्पिटलमध्ये किती रुग्ण आले, काय आलं याबाबत माहिती ठेवणं. सहाय्यक स्वयंपाकी याला अनुभव लागत आहे सोलापूरमध्ये. 1 वर्षाचा अनुभव तुम्ही कुठूनही घेऊ शकता. एखादा कॅटरस असेल, हॉटेल असेल, नामांकित जी प्रायव्हेट लिमिटेड असेल तिथूनसुद्धा तुम्ही याचा अनुभव 1 वर्षाचा 2 वर्षाचा, आता 2025 चालू आहे, 2021चा घ्या, 22चा घ्या, 23चा घ्या, 24चा घ्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर आहे परिचारिका जेवण विभाग. जेवण विभाग म्हणजे परिचारिका जेवण विभाग, जे वॉर्डामध्ये जेवण जातं त्यासाठी हे पद असतं. त्यांना सेवक म्हणून एक मदतगार म्हणून भांडार सेवक पदाचं काम असते की अख्ख्या हॉस्पिटलमध्ये जो मेडिसिन डिवाईड केला जातो, पुरवठा केला जातो, त्यामध्ये जे वॉर्डाचे आहे किंवा मेडिसिन विभागाचे आहे आपल्याकडे इंडेन घेऊन येतात आणि आम्हाला एवढे हे पाहिजे, एवढे मेडिसिन पाहिजे, मग त्यांना ते काढून देणं एवढंच काम असते. त्यानंतर पोस्टमॉर्टम रूम परिचर, जिथे पोस्टमॉर्टम होते, चिरफाड होते एखाद्या मेलेल्या मृत व्यक्तीचा, त्या ठिकाणी याचं हे काम असते. त्याला मदतगार म्हणून, जो पोस्टमॉर्टम करतो त्याला मदतगार म्हणून हाताखाली हे असते. आणि इथे एकूण पद आहे 153 सोलापूरची सांगतोय. आणि 153 बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की गव्हर्मेंट नोकरी भेटणं. नोकरी जर भेटली तर तुम्हाला 3 ते 4 वर्षात प्रमोशन 100% भेटतं. म्हणून पहिली गोष्ट आहे की नोकरी मिळवून घेणं. ठीक आहे, नोकरी भेटल्यावर तुम्हाला अख्खा पिढी सुधरून जाते. ठीक आहे, अजून खाली मी माहिती देणार आहे तुम्हाला. ती माहिती बघा ही आहे की आता GMC सांगली मिरज कधीपर्यंत होईल. ठीक आहे, GMC सांगली आणि मिरजची आहे जी नोव्हेंबर, कधी तर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये ही एक्झाम होणार, सांगली आणि मिरज. आणि त्यामध्ये आलं मुंबईचं, मागे पुढे होईल पण पहिला मला वाटते की मुंबईचीच आधी एक्झाम होणार आहे. जी 4 नोव्हेंबर दिली होती ती फेक न्यूज आहे. त्यानंतर GMC सोलापूर ही नोव्हेंबर एंड डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात ही सांगली सोलापूरची एक्झाम होणार आहे. आणि पुणेचा निकाल जो आहे पुणे GMCचा हा 20 नोव्हेंबर, किती 20 नोव्हेंबर नंतर एक्झाम लागू शकतो. 20 नोव्हेंबर नंतरच लागणार, एवढं कन्फर्म पकडा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन असाल, चॅनल आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.